सकाळची संध्याकाळ होत आली पण ह्या सुनबाईने वाळत घातलेले कपडे अजून आणले नाहीत. पाऊस येण्याची लक्षणे होती. सगळी कामे हिला सांगायला लागत. काय माहीत कोणत्या वेळेस हिला सून म्हणून घरात आणलं आहे, देव जाणे. स्वतःशीच बडबड करत अंजलीताई गच्चीवर वाळत घातलेली कपडे आणण्यासाठी चालल्या होत्या. तेवढ्यात त्यांना त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा आवाज आला आणि ते दोघं काहीतरी बोलत होते. त्यांना थोडंसं ऐकायला आलं. त्यामुळे अंजलीताई त्यांच्या मुलाच्या बेडरूमपाशी गेल्या आणि त्या भिंतीला कान लावून ऐकत होत्या की हे दोघं कोणत्या विषयावर बोलत आहेत. आतमध्ये त्यांचा मुलगा त्याच्या बायकोला नेहाला सांगत होता की तू एकटीच बाई नाही जी आई होणार आहे. दुनियात अजून पण खूप बायका आहेत. त्यांची 2-2, 3-3 मुलांना जन्म दिला आहे. पण त्या सगळ्याच बायका तुझ्यासारख्या नाटकी नसतात. आता काय मी तुझ्यासाठी माझ्या आईसोबत भांडण करू की काय? पण रवीजी, तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. मला खूप त्रास होत आहे. आधीच मी प्रेग्नेंट आहे आणि त्याच्यात या साडीत मला खूप उकडत आहे आणि किती गरमी आहे. किचनमध्ये उभा राहून स्वयंपाक करत असताना माझा दम कोंडल्यासारखा होत आहे आणि किचनमधील सर्व कामे मलाच करावी लागत आहेत. अजून आपला मुलगा 2 वर्षाचा पण झाला नाही. त्याला सुद्धा मलाच सांभाळायला लागत आहे आणि मी दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे. त्यामुळे मला घरातील कामे होत नाहीत आणि आता त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की एक कामवाली बाई ठेवा. त्यामुळे मला जरा आराम भेटेल. नेहा रवीला सांगत होती. परंतु रवी तिचं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हता. आणि अचानक रवी नेहावर ओरडायला लागला आणि म्हणाला की तो पोराला जन्म घातला आहे म्हटल्यावर तूच पोराला सांभाळायचं ते तुझं कामच आहे. तुझ्या पोराला दुसरं सांभाळायला कोण मोकळं आहे का? आणि माझी आई तुझ्या भल्यासाठी सांगत आहे. पण तुला तर असं वाटतं की सासू जे सांगत आहे ते तुझ्यासाठी वाईटच सांगत आहे आणि तुझी सासू म्हणजे तुझ्यासाठी दुश्मनच वाटते. माझ्या आईची तुला कोणतीच गोष्ट आवडत नाही. माझ्या आईच्या जागी तुझ्या आईने सांगितलं असतं तर तू लगेच तयार झाली असती. नंतर नेहा रवीला म्हणाली की मी कधी म्हणाले की तुमची आई माझ्याबद्दल वाईट चिंतत आहे? मी एवढेच तुम्हाला सांगत आहे की माझ्याकडून एवढी सगळी कामे होऊ शकत नाहीत. त्यामुळे एक कामवाली बाई ठेवा. म्हणजे जोपर्यंत माझी डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत. नंतर ती आहेच की सर्व कामे करायला. तुझं बोलून झालं का? तुला ऐकायला आई नाही का येत? म्हणते की जेवढं काम करशील तेवढं तुझी डिलिव्हरी नॉर्मल होईल. म्हणून कामवाली बाई ठेवण्यासाठी काहीच गरज नाही. पण बिन काही नाही. आता मी याच्या पुढे एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाही. माझी आई जे सांगत आहे ते गुपचूप कर. मला उगाच जास्तीचं बोलायला लावू नको. आणि रवी तिच्याकडे रागाने बघत बोलत होता आणि इकडे नेहाची सासू भिंतीला कान लावून त्यांचं बोलणं ऐकत होती. त्यांना त्यांच्या मुलाचं असं बोलणं ऐकल्यावर खूप आनंद झाला आणि त्यांना वाटलं की मुलगा माझ्या ऐकण्यातच आहे. नेहाने त्याला माझ्याविषयी काही पण सांगितलं तरी तो माझ्याच बाजूने आहे आणि सुनबाईचा कोणताच प्लॅन सक्सेस होत नव्हता. सुनाला एवढी पण अक्कल नव्हती का? आधीच आपल्या अजून पहिल्या मुलाला 2 वर्षसुद्धा झालं नव्हतं तरी पण एवढी काय घाई होती की दुसऱ्या बाळाला प्लॅन लगेच केला. आता तुला हे सहन करावंच लागणार आहे. आधीच तुला कळालं नाही का? दुसऱ्या बाळासाठी एवढी उतावळी झाली होतीस. नेहाची सासू स्वतःशीच बडबड करत हसत वाळू घातलेली कपडे आणायला गेली. नेहा ही खूप नाराज होऊन किचनमध्ये काम करत होती. खरं तर नेहा ही दुसऱ्यांदा आई होणार होती आणि तिला 7वा महिना चालू होता. तिचा आधीचा मुलगा अजून 2 वर्षाचा झाला नव्हता. पहिल्या वेळेस नेहाची डिलिव्हरी नॉर्मल झाली नव्हती. त्यामुळे तिचं सीझर झालं होतं आणि लगेचच तिला दुसरं बाळ राहिलं.
पण ह्याला जिम्मेदार सासू फक्त नेहालाच ठरवत होती. त्यांना वाटत होतं की बाळ राहायचं का नाही हे फक्त सुनांच्या हातात आहे, असं नेहाच्या सासूचं म्हणणं होतं. नेहाच्या सासू त्यांच्या मुलाला रवीला कोणताच दोष देत नसायच्या की त्यांच्यामुळे याची परिस्थितीही नेहावर आली आहे. नेहाच्या घरात नेहाची सासू, तिचा नवरा रवी आणि लहान मुलगा कुणाल होता. झालं असं की नेहाच्या सासूला कोणीतरी असं सांगितलं होतं की 7व्या महिन्यात वाकून काम केले तर नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. त्यामुळे नेहाची सासू नेहाला सारखं वाकून काम करायला सांगत असायची. एवढ्या माणसांची कपडे तिला वॉशिंग मशीनमध्ये धुवून देत नसायच्या. कपडे हाताने धुतल्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे चान्स आहेत, असं म्हणून त्या नेहाकडून काम करून घेत असायच्या. नेहाची सासू तिला टोमणे देत असायची. पहिल्या वेळेस सिजर झाला आहे आणि आता नॉर्मल डिलिव्हरी होण्याचं चान्स फक्त आता तुझ्या हातात आहे. त्यामुळे तू सकाळी लवकर उठून सगळ्या अंगणात आणि घरात झाडू मारायचा आणि त्यामुळे आता उगाच फालतू खर्च करायला लावू नकोस आम्हाला आणि सिजर होण्याची वेळ येऊ देऊ नकोस. नेहा सकाळपासून काम करत होती आणि तिच्या तब्येतीची रवीला काहीच काळजी नव्हती. एका मशीनसारखं ती तिच्याकडून काम करून घेत होती ना. ह्या गोष्टीचं भानसुद्धा राहत नव्हतं की नेहाच्या पोटात बाळ आहे. निदान त्या बाळाचा सुद्धा विचार करत नव्हत्या. स्वतः मात्र घरात एकासुद्धा कामाला हात लावत नव्हत्या आणि पहिल्या वेळेस झालेल्या सिजरची अजून जखम भरून आली नव्हती. अजून पण तिला त्याचा त्रास होत होता आणि तिला कमरेचा त्रास व्हायला लागला होता. असे दिवस चालू होते. एका दिवशी नेहाने आपल्या सासूसाठी चहा देण्यासाठी ती तिच्या रूममध्ये गेली. मग तिची सासू तिला म्हणाली की हे बघ नेहा, आता तुझा चहा बनवून झाला आहे तर मी काय म्हणते ते ऐक. आता लगेच नाश्ता करायला बसू नकोस. पहिलं तो बाथरूममध्ये जी कपडे, चादर, बेडशीट, ब्लँकेट ठेवला आहे ते धू जा. पण आई, कुणाला अजून झोपला आहे. तो झोपला आहे तोपर्यंत पटापट नाश्ता बनवून घेते. तो एकदा उठला तर मला कोणतंच काम करू देत नाही. पण तिची सासू तिचं काहीच ऐकायला तयार नव्हती. त्या म्हणत होते की पोराचं कारण मला सांगू नकोस, गपकुनाने काम कर, नाहीतर ह्यावेळेस मी डिलिव्हरीला तुझ्या माहेरी पाठवून देऊ. आमच्यापाशी एवढा पैसा नाही की आता तुझं सिजर करायला. त्यामुळे तू काम नाही कधी तर आम्ही तुला तुझ्या माहेरी सोडून येईल. शेवटी नेहा म्हणावं दगड ठेवून बाथरूममध्ये कपडे धुण्यासाठी गेली. कपडे धुताना ब्लँकेट एवढं जड होतं की तिच्या थोडं पोटात दुखायला लागलं होतं. तिने जाऊन तिच्या सासूला सांगितले की मला असा त्रास होत आहे. सासूबाई उलट नेहालाच शिकवायला लागल्या की तू खूप नाजूकपणाने काम करत आहे. आता तू काय लहान नाही राहिली, 2 मुलांची आई होणार आहेस. त्यामुळे मनाने वाग जरा. पहिल्या वेळेस ऑपरेशन झालं त्याचाच कर्ज आमच्यावर. आज कालच्या पोरांना काय झालं आहे काय माहीत. नॉर्मल डिलिव्हरी त्यांना खूप त्रासदायक वाटत आहे. त्यामुळे त्यांना पोट फाडून बाळ काढणं सोपं जात आहे. डॉक्टरांना काही काम नाही, ते सुद्धा लगेच ऑपरेशन करायला सांगतात. नॉर्मल डिलिव्हरी पाहिजे असेल तर खूप काम करायला लागते. त्यासाठी सतत काम करावं लागतं. मला काहीसुद्धा कारण सांगू नकोस. जे काम मी तुला सांगितलं आहे ते कर. नेहा कपडे धुवायला बसली तोपर्यंत तेवढ्यात तिला कुणालचा आवाज आला आणि ती तशीच अर्ध काम सोडून तिच्या मुलाला घ्यायला गेली. नेहाला पूर्ण दिवस खूप त्रास होत होता. राहून तिच्या खूप पोटात दुखत होतं. संध्याकाळच्या टायमाला तिची तब्येत खूपच बिघडली. तिला आता ब्लिडिंग होऊ लागलं होतं. तिची तब्येत पाहून हॉस्पिटलमध्ये नेलं. तिची एक गंभीर हालत पाहून डॉक्टरांनी तिला ॲडमिट करून घेतलं. आता नेहाची तब्येत त्या ठिकाणावर आली होती की ज्या ठिकाणी तिला पूर्णपणे आराम पाहिजे होता.
अजून तिने थोडं जरी काम केलं असतं तरी तिच्या बाळाला धोका होता. त्यामुळे डॉक्टरांनी तिला बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिला. जेव्हा डॉक्टरांना कळाले की नेहाला मोठी कपडे धुतल्यामुळे त्रास झाला आहे, तेव्हा डॉक्टरांनी तिच्या सासूला आणि नवऱ्याला खूप ऐकावलं. डॉक्टर बाहेर गेल्यानंतर नेहाची सासू खूप बडबड करू लागली. अगं, एवढी काय तुला घाई होती की लगेच दुसऱ्या बाळाला जन्म घालायला तयार झालीस? थोडासा पण तुला दम नव्हता की काय? लगेच दुसऱ्या बाळाचा प्लॅन केलास? मला तर वाटतं की तू काहीतरी जाणून बुजून केलं असावं, त्यामुळे तुला आता त्रास होत आहे आणि आता आम्हाला टेन्शन देत आहे. माहेरला जाऊन राहिलेलीच बरी. आता तुझी काळजी तुझी आईच घेईल. पण हे सगळं बोलणं डॉक्टरांनी ऐकलं. ह्या गोष्टीवर नेहा सासूला बोलण्याऐवजी डॉक्टर आले आणि त्यांना म्हणाले, हे बघा काकू, तुमची सून काय तिच्या माहेरहून तिच्या पोटात बाळ घेऊन आली नाही. तुम्हाला असून फक्त वंश वाढवण्यासाठी पाहिजे आहे, त्यामुळे तिला सून म्हणून घेऊन आला आणि तिची तब्येत तुमच्यामुळेच खराब झाली आहे. त्याला कारणीभूत फक्त तुम्हीच आहात. मूल जन्माला घालायचं काय फक्त बाईच्याच हातात नसतं, ते पुरुषाच्या पण हातात असतं आणि फक्त तुम्ही तुमच्या सुनेलाच दोष देत आहात. तुमच्या मुलाला तुम्ही एका शब्दाने तरी बोलत आहात का? त्यानंतर नेहाची सासू गप्प बसली आणि आता आज सगळी परिस्थिती रवीला आणि त्याच्या सासूला सांभाळावी लागली. पैसे वाचवण्यासाठी नेहाच्या सासूने हे सगळं केलं होतं, पण झालं उलटच. नेहाचे शरीर तर बिघडलंच, पण घरातील सर्व कामे आता तिच्या सासूवर आली. आता एकटाच त्यांचा नातू कुणाल यांना घरदार आता सगळं सासूच्या हातात होतं. त्यांनी आपल्या मुलाला रवीला सांगितलं की एक कामवाली बाई ठेव, त्यामुळे मला जरा आराम भेटेल. पण त्यांच्या मुलाने स्पष्ट नकार दिला. रवी म्हणाला की आधीच माझे दवाखान्यात खूप पैसे गेले आहेत, त्यामुळे माझ्याकडे आता तुला देण्यासाठी 1 रुपयासुद्धा नाही. आता नेहाची सासू हालत खूप वाईट होती. कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.